सहसा आपण जेव्हा धर्म किंवा अध्यात्म या शब्दांचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक ठरलेली आणि खूपच सोपी चौकट उभी राहते. हो, अगदी बरोबर. म्हणजे जसं की आकाशातून कोणीतरी देवदूत येईल, एखादी जादूची कांडी फिरेल आणि अचानक आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स एका सेकंदात सुटतील. आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नेहमी कोणाची तरी वाट पाहत असतो. नक्कीच. कुणीतरी तारणहार येईल आणि आपल्याला वाचवेल, अशी एक भावनिक गरज असते. बरोबर. पण माझ्या वाचनात नुकताच एक अत्यंत महत्वाचा स्रोत आला, द धम्म, द पाथ टू चेंज. आणि खरं सांगायचं तर या स्रोताने माझी ही तारणहारवाली पूर्ण संकल्पनाच मुळापासून हदरवून टाकली. अरे वा, म्हणजे नक्की काय जाणवलं यात? म्हणजे बघा, यामध्ये जेव्हा आपण सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा तिथे कोणताही देव नाहीये, कुठलाही चमत्कार नाहीये. तिथे फक्त एक माणूस आहे ज्याने स्वतःच्या मनाच्या गुंतागुंतीचा अभ्यास केला, जीवनाचे खरे स्वरूप समजून घेतले आणि तो बुद्ध बनला. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपल्याला याच तत्वज्ञानाच्या तळाशी जायचं आहे. आणि मला वाटतं हे समजून घेणं आजच्या काळात खूप जास्त महत्वाचं आहे. कारण आपण एका अशा जगात जगतोय जिथे आंधळा विश्वास आणि तार्किक विचार यांमध्ये रोज संघर्ष सुरू असतो. हो ना. या स्रोतातून आपल्याला हेच पाहायचं आहे की वैयक्तिक अनुभव, योग्य आचरण आणि करुणा या आधारांवर आपण आपला स्वतःचा आणि एकंदरीत समाजाचा विकास कसा करू शकतो. आम्ही इथे कोणत्याही विशिष्ट विचारधारेचा प्रचार करत नाही आहोत, तर फक्त या मूळ स्रोतामध्ये काय म्हटलंय त्याचं एक वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत. अगदी. पण हे सगळं उलगडण्यापूर्वी मला इथे खूप बेसिक प्रश्न पडतो. आपण अनेकदा धम्म आणि धर्म हे शब्द एकाच अर्थाने वापरतो. जर बुद्धांनी स्वतःला देव मानले नाही, चमत्कार नाकारले, तर मग त्यांनी सांगितलेला हा मार्ग पारंपरिक अर्थाने धर्म कसा काय असू शकतो? अच्छा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण धर्मात तर पूजा, प्रार्थना आणि कर्मकांड हे सगळं आलंच ना. इथेच आपण मोठी गल्लत करतो आणि या स्रोतामध्ये हा फरक अत्यंत स्पष्टपणे मांडला आहे. पारंपरिक अर्थाने जेव्हा आपण धर्म म्हणतो तेव्हा त्यात एखाद्या सर्वोच्च शक्तीची पूजा करणे किंवा तिला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट कर्मकांड करणे अपेक्षित असते. हो, तेच तर आपण आजवर पाहत आलोय. पण या स्रोतानुसार धम्म ही पूर्णपणे वेगळी कन्सेप्ट आहे. धम्म हा केवळ धर्म नसून ती जगण्याची एक पद्धत आहे. यात कुठल्याही अदृश्य शक्तीला प्रसन्न करायचं नाहीये किंवा नवस फेडायचे नाहीयेत. हा स्वतःच्याच मनाला आणि आचरणाला समजून घेण्याचा एक व्यावहारिक प्रवास आहे. बरं. म्हणजे जर मी एखादं नवीन आणि गुंतागुंतीचं मशीन विकत घेतलं, तर त्यासोबत मला एक मॅन्युअल मिळतं. अगदी तसंच. ते मशीन कसं वापरायचं, त्यात बिघाड झाला तर तो कसा दुरुस्त करायचा, हे त्या मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं. मग धम्म म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाला आणि आयुष्याला ऑपरेट करण्याचा मॅन्युअल आहे, असं म्हणता येईल का? हे मॅन्युअल नक्कीच म्हणता येईल. पण यात एक महत्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. कोणता? मशीनचं मॅन्युअल तुम्हाला बाहेरच्या गोष्टी कशा वापरायच्या हे शिकवतं. पण धम्माचं हे मॅन्युअल तुम्हाला तुमच्या आतल्या जगावर म्हणजे तुमच्या भावना, तुमचे विचार आणि कृती यांवर कसं नियंत्रण मिळवायचं हे शिकवतं. अच्छा. कारण बाहेरचं जग किंवा इतर लोक आपल्या कंट्रोलमध्ये कधीच नसतात, हे धम्माचं पहिलं सूत्र आहे. नियंत्रण फक्त स्वतःवर मिळवायचं असतं. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण प्रॅक्टिकली विचार केला तर हे थोडं कठीण वाटतं. म्हणजे मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवायचं, माझ्या भावना समजून घ्यायच्या. पण जर धम्म ही जगण्याची पद्धत असेल, तर या मॅन्युअलचे मुख्य नियम काय आहेत? या स्रोतामध्ये या मॅन्युअलचे 3 मुख्य आधारस्तंभ सांगितले आहेत: प्रज्ञा, शील आणि करुणा. प्रज्ञा, शील आणि करुणा. हो, आता हे शब्द कदाचित थोडे पारंपरिक वाटतील, पण त्यांचा अर्थ आजच्या जीवनात खूप लॉजिकल आहे. प्रज्ञा म्हणजे सत्य समजून घेण्याची शहाणीव. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे जसं आहे तसं पाहण्याची दृष्टी. एक सेकंड थांबवते इथे. म्हणजे प्रज्ञा म्हणजे खूप सारी माहिती किंवा ज्ञान असणं का? जसे एखाद्याकडे खूप डिग्रीज आहेत, तर तो प्रज्ञावान झाला का? नाही, अजिबात नाही. नुसती माहिती असणं किंवा साक्षर असणं म्हणजे प्रज्ञा नव्हे. माहिती आणि शहाणपण यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे कसं? प्रज्ञा म्हणजे गोष्टींचं मूळ स्वरूप समजणं. एखादी गोष्ट का घडतीये यामागचा कार्यकारण भाव समजणं. आणि या स्रोतात अत्यंत स्पष्ट केलंय की या प्रज्ञेला जर करुणेची जोड नसेल तर ती अत्यंत घातक ठरू शकते. करुणा म्हणजे दया दाखवणं, बरोबर? जसं रस्त्यावरच्या कुणा गरीबाला बघून वाईट वाटणं. इथेच अनेक लोक चुकतात. करुणा म्हणजे फक्त कुणाची तरी कीव करणं किंवा वरवरची दया दाखवणं नाहीये. मग कीव करण्यामध्ये एक प्रकारचा अहंकार दडलेला असतो.
माझी परिस्थिती चांगली आहे म्हणून मला तुझी दया येते. धम्मामध्ये सांगितलेली करुणा ही सक्रिय सहानुभूती आहे. ॲक्टिव्ह एम्पथी. अगदी. दुसऱ्याचं दुःख हे माझ्या दुःखासारखंच आहे ही जाणीव असणं आणि कोणताही अहंकार न बाळगता ते दुःख दूर करण्यासाठी कृती करणं म्हणजे करुणा. ओके, आता मला लिंक लागतेय. जर एखाद्या व्यक्तीकडे फक्त प्रज्ञा असेल, म्हणजे बुद्धिमत्ता असेल, पण त्याच्या मनात इतरांबद्दल अजिबात करुणा नसेल, तर तो स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचं प्रचंड नुकसान करू शकतो. नक्कीच करू शकतो. जसं एखाद्या हुशार शास्त्रज्ञाकडे अणुबॉम्ब बनवण्याचं ज्ञान असू शकतं. ती त्याची प्रज्ञा आहे. पण त्या बॉम्बमुळे हजारो निष्पाप जीव जातील ही जाणीव नसणं म्हणजे करुणेचा अभाव. ज्ञानाचा अहंकार तिथे हवी होतो. हे उत्तम उदाहरण दिलं आपण. आणि म्हणूनच या दोघांचा समतोल राखण्यासाठी तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे तो म्हणजे शील. शील. हो, शील म्हणजे नैतिक आणि योग्य आचरण. शील हे प्रज्ञेला स्वार्थी होण्यापासून थांबवतं आणि करुणेला प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी एक चौकट देतं. अच्छा, म्हणजे हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. अगदी. प्रज्ञा तुम्हाला सांगते काय सत्य आहे, करुणा तुम्हाला सांगते संवेदनशीलता कशी ठेवायची, आणि शील तुम्हाला प्रत्यक्ष जगात योग्य कृती कशी करायची हे शिकवतं. हे खरंच खूप खोल आहे. पण आता मला थोडं वास्तवात म्हणजे प्रॅक्टिकल लेवलवर येऊ द्या. हो, सांगा ना. कारण हे सगळं तात्विक पातळीवर आणि शांत बसून विचार करताना एकदम परफेक्ट वाटतं. पण जेव्हा मंगळवारी सकाळी आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो, ऑफिसच्या डेडलाईन्स डोक्यावर असतात आणि कुणीतरी चुकीच्या पद्धतीने गाडी ओव्हरटेक करून शिवी देऊन जातं. हो, रोजचा अनुभव आहे हा. तेव्हा माझी प्रज्ञा आणि करुणा कुठे जाते? अशा रोजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात सामान्य माणसाने हे सगळं आचरणात कसं आणायचं? हा खूप व्यावहारिक प्रश्न आहे. आणि बुद्धांनाही हे अचूक माहीत होतं की मानवी मन केवळ तत्वज्ञान ऐकून बदलत नाही. म्हणूनच त्यांनी या स्रोतानुसार एक अत्यंत व्यावहारिक मार्ग दिला आहे, ज्याला अष्टांगिक मार्ग म्हटलं जातं. अष्टांगिक मार्ग. हो, हा मार्ग म्हणजे दैनंदिन जीवनात प्रज्ञा, शील आणि करुणा प्रत्यक्षात आणण्याची एक कृती आराखडा किंवा चेकलिस्ट आहे. अच्छा. यामध्ये 8 गोष्टींचा समावेश आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. बापरे, हे 8 नियम. पण मला खरं सांगू, हे शब्द उच्चारायलाच इतके जड वाटतात की ते रोजच्या जीवनात फॉलो करणं खूप दूरची गोष्ट वाटते. हे एकदम संन्यास घेतल्यासारखं नाहीये का? तसं वाटणं साहजिक आहे. शब्द जुने आणि पारंपरिक आहेत, पण त्यांचे अर्थ अत्यंत आधुनिक आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहेत. बरं. आपण यातले काही महत्त्वाचे भाग आजच्या संदर्भात उलगडून पाहूया. उदाहरणार्थ, सम्यक वाचा याकडेच पाहूया. तुम्हाला काय वाटतं, याचा रोजच्या जीवनात काय अर्थ असेल? पारंपरिक अर्थाने बघितलं तर खोटं न बोलणं, रागाने न बोलणं हेच असेल. पण आजच्या डिजिटल युगात मला वाटतं याचा अर्थ फक्त बोलण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. बरोबर. सोशल मीडियावर एखादी खोटी माहिती किंवा फेक न्यूज फॉरवर्ड करणे किंवा इंटरनेटवर अनोळखी माणसांसोबत अत्यंत विषारी भाषेत ट्रोल करणे, तेव्हा आपण आपली सम्यक वाचा हरवून बसतो. अगदी अचूक. म्हणजे काहीही लिहिण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी ते सत्य आहे का आणि त्याने कुणाचं नुकसान तर होणार नाही ना, याचा विचार करणं म्हणजे सम्यक वाचा असावी. हे अगदी योग्य उदाहरण आहे. सम्यक वाचा म्हणजे केवळ गप्प बसणे नव्हे, तर तुमच्या संवादाचा हेतू शुद्ध असणे. आणि याचप्रमाणे सम्यक कर्म ही संकल्पना काम करते. म्हणजे राईट ॲक्शन? हो, सम्यक कर्म म्हणजे तुमची प्रत्येक कृती सजग असणे. समाजात वावरताना आपण भ्रष्ट मार्गाने तर वागत नाही होत ना, याचा विचार करणे. आणि यालाच लागून येतो तो सम्यक आजीविका हा मुद्दा. सम्यक आजीविका म्हणजे पैसे कमवण्याचा मार्ग. पण त्यात चुकीचं काय असू शकतं? आपण उदरनिर्वाह कसा चालवतो हे धम्मात खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्या माध्यमातून पैसे कमवता त्यामुळे समाजाचे किंवा पर्यावरणाचे नुकसान तर होत नाहीये ना? अच्छा, म्हणजे व्यवसायाची नैतिकता. हो, जर आपण अशा ठिकाणी काम करत असू जिथे लोकांची फसवणूक होतीये किंवा निसर्गाचा ऱ्हास होतोय, तर ती सम्यक आजीविका नाही. हा मार्ग जंगलात जायला सांगत नाही, तर समाजात राहूनच आपलं काम नैतिकतेने कसं करावं हे शिकवतो. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे हा मार्ग रोजच्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये स्वतःला तपासायला लावतो. पण या यादीत शेवटचे जे 2 शब्द आहेत, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हो, हे शब्द ऐकायला एकदम हिमालयात जाऊन डोळे मिटून ध्यान केल्यासारखे वाटतात. मघाशी मी ट्रॅफिकचं उदाहरण दिलं, तिथे याचा काय उपयोग? तिथेच तर याचा सर्वात जास्त उपयोग आहे.
सम्यक स्मृती म्हणजे पूर्णपणे वर्तमानात जगण्याची सजगता, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो. बर. आपण अनेकदा गाडी चालवताना भूतकाळातल्या अपमानांचा विचार करत असतो किंवा उद्याच्या चिंतेत असतो. सम्यक स्मृती म्हणजे तुम्ही जे करत आहात तिथे 100% मानसिकरित्या उपस्थित असणे. म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणे. अगदी. जेव्हा ट्रॅफिकमध्ये तो माणूस शिवी देतो तेव्हा सम्यक स्मृती तुम्हाला तिथेच 1 सेकंड थांबवते आणि विचार करायला लावते की माझी आता रागावण्याची प्रतिक्रिया योग्य आहे का? याने समोरचा बदलणार आहे की फक्त माझाच बीपी वाढणार आहे? ओके, म्हणजे तो ट्रॅफिकमधला क्षण जेव्हा घडतो तेव्हा सजगतेमुळे मला अचानक जाणीव होते की हा राग माझा नाहीये, तो समोरच्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी शांत राहते. आणि जेव्हा ही सजगता सवय बनते तेव्हा मन एकाग्र आणि अत्यंत शांत होऊ लागतं. त्यालाच सम्यक समाधी म्हणतात. अरे वा. हे 8 मार्ग स्वतंत्र नाहीत, ते एका यंत्राच्या गिअर्स सारखे आहेत. एक फिरला की दुसरा आपोआप फिरतो. ठीक आहे, आता मला या अष्टांगिक मार्गाचं मेकॅनिझम समजलं. पण इथे माझ्या मनात एक खूप मोठा आणि लॉजिकल प्रश्न येतोय. विचारा ना. आपण सुरुवातीपासून म्हणतोय की धम्म हा पूर्णपणे तर्क आणि बुद्धीवर आधारित आहे. पण मग बुद्धांनी सांगितलेल्या या अष्टांगिक मार्गावर तरी का विश्वास ठेवायचा? म्हणजे नक्की काय विचारायचंय? म्हणजे जगातल्या बहुतांश धर्मांमध्ये श्रद्धेला सर्वोच्च स्थान असते. अमुक ग्रंथात लिहिले आहे किंवा पूर्वजांनी सांगितले आहे म्हणून विश्वास ठेवा, असा दृष्टिकोन असतो. मग धम्मामध्ये या आंधळ्या विश्वासाला जागा आहे का? बुद्धांचे नियम म्हणून मी हे डोळे झाकून मान्य करायचे का? या स्रोतामधील सर्वात क्रांतिकारी मुद्दा हाच आहे. बुद्धांनी मानवी इतिहासात पहिल्यांदाच आंधळ्या विश्वासाला नकार दिला. नो ब्लाइंड बिलीफ. हो, त्यांनी त्यांच्या शिष्यांना स्पष्टपणे सांगितले की कुणीतरी सांगतोय म्हणून किंवा जुनी परंपरा आहे म्हणून किंवा अगदी मी स्वतः सांगितलंय म्हणून कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. त्यांनी लोकांना प्रश्न विचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. हे खरंच अवाक करणारं आहे, कारण एरवी तर प्रश्नांशिवाय श्रद्धा हेच अध्यात्माचं मूळ मानलं जातं. म्हणजे याची तुलना आपण एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाशी करू शकतो का? नक्कीच करू शकतो. जसं विज्ञानामध्ये आपण एखादा नियम थेट स्वीकारत नाही, आपण प्रयोगशाळेत जातो, स्वतः प्रयोग करून पाहतो आणि जेव्हा अपेक्षित परिणाम मिळतो तेव्हाच आपण तो नियम मानतो. अगदी बरोबर. धम्मामध्ये याला एही पसिको म्हणतात, ज्याचा अर्थ आहे या आणि स्वतः पहा. कम अँड सी. हो, हा मार्ग अनुभवावर आधारित आहे. इथे लॅबॉरेटरी म्हणजे तुमचं स्वतःचं जीवन आहे आणि रसायने म्हणजे तुमचे विचार आणि कृती आहेत. हा मार्ग तुम्ही स्वतः फॉलो करून पहा. जर तुम्हाला तुमच्या अनुभवातून जाणवलं की यामुळे जीवन शांत होतंय, तरच तो मार्ग स्वीकारा. हे ऐकून खरंच एक प्रकारची मोकळीक जाणवतेय. कारण जेव्हा आंधळा विश्वास ठेवायला सांगितला जातो तेव्हा आपण आपली विचार करण्याची क्षमता दुसऱ्या कुणाकडे तरी घाण ठेवतो. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण अनुभव आणि तर्काच्या आधारे गोष्टी स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार बनतो. आणि म्हणूनच धम्म हा माणसाला बौद्धिक गुलामीगिरीतून मुक्त करतो. तो विवेकबुद्धीवर आधारलेला आहे. हे सगळं एका व्यक्तीच्या पातळीवर खूप प्रेरणादायी आहे, पण मला एक मोठ्या चित्राकडे पाहायचे आहे. म्हणजे समाजाच्या दृष्टीने. हो, प्रज्ञा, करुणा, अष्टांगिक मार्ग, आंधळ्या विश्वासाला नकार, हे सगळं वैयक्तिक बदलाविषयी झालं. पण एक माणूस शांत झाला म्हणजे संपूर्ण समाज बदलेल का? या वैयक्तिक बदलांमधून एक चांगला आणि एकसंध समाज कसा निर्माण होऊ शकतो? हाच तो टप्पा आहे जिथे धम्माचे सामाजिक महत्त्व अधोरेखित होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथात याच पैलूवर प्रकाश टाकला आहे. अच्छा. या स्रोतात स्पष्ट केलंय की धम्म हा केवळ वैयक्तिक मुक्तीचा मार्ग नाही, तर तो एक उत्तम समतावादी समाज घडवण्याचाही मार्ग आहे. पण ते कसं घडतं? म्हणजे वैयक्तिक बदल सामाजिक क्रांतीमध्ये कसा परावर्तित होतो? हे खूप सुंदररित्या एकमेकांशी जोडलेलं आहे. पारंपरिक समाजरचना ही अनेकदा भीती, अंधश्रद्धा आणि जन्मजात उच्च निचतेवर आधारित असते. हो, जातीभेद आणि वर्गभेद. बरोबर. तू अमुक जातीत जन्माला आलास म्हणून तू श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, ही एक प्रकारची आंधळी श्रद्धाच आहे जी लोक पिढ्यानपिढ्या फॉलो करत आले आहेत. पण जेव्हा एखादा व्यक्ती धम्माच्या तर्कावर चालतो आणि आंधळा विश्वास नाकारतो, तेव्हा तो ही जन्मजात श्रेष्ठत्वाची संकल्पना पूर्णपणे नाकारतो. म्हणजे तर्क आपल्याला सांगतो की माणसाची किंमत तो कुठे जन्माला आला यावरून नाही, तर तो कोणतं कर्म करतो यावरून ठरली पाहिजे. अगदी अचूक. जेव्हा समाजातील भीतीची आणि अंधश्रद्धेची जागा तार्किक समज घेते
तेव्हा समाजातील विषमतेची भिंत आपोआप कोसळू लागते. आणि इथेच करुणा सर्वात मोठी भूमिका बजावते. करुणेची भूमिका इथे कशी येते? जेव्हा आपण स्वतःला तारणहाऱ्याच्या कल्पनेतून मुक्त करतो आणि इतरांच्या दुःखाबद्दल संवेदनशील होतो, तेव्हा आपण आपल्या शेजाऱ्याला एक समान माणूस म्हणून पाहू लागतो. करुणा ही नेहमीच विभाजनापेक्षा अधिक बलवान असते, कारण ती माणसांना जोडण्याचं काम करते. तर या सगळ्याचा अर्थ असा होतो की डॉक्टर आंबेडकरांना असा समाज अपेक्षित होता जो भीतीवर किंवा बळजबरीच्या कायद्यांवर उभा नाहीये, तर तो समता, प्रज्ञा आणि करुणेवर उभा आहे. नक्कीच. एक असा समाज जिथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही फक्त संविधानाच्या पुस्तकातील तत्व नसून ती लोकांच्या रोजच्या जगण्याची पद्धत असेल. होय, धम्म हा असा पूल आहे जो वैयक्तिक शुद्धीकरणाकडून सामाजिक क्रांतीकडे जातो. स्वतःला बदलण्याची जबाबदारी स्वतःवरच घेणे आणि त्यातून समाजाला उंचावणे, हाच तो खरा मार्ग आहे. क्या बात है. या सगळ्या सखोल चर्चेनंतर मला वाटतं आपण सुरुवातीला ज्या संकल्पनेपासून सुरुवात केली होती तिचं उत्तर आपल्याला मिळाले आहे. हो, नक्कीच. धम्म हा कोणताही चमत्कार नाही, तो आकाशातून पडलेला जादूचा मंत्र नाही. ती एक अत्यंत प्रॅक्टिकल आणि लॉजिकल जीवनशैली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरा बदल हा कोणत्याही तारणहाराकडून बाहेरून येत नाही. तो आतून, आपल्या स्वतःच्या विचारातून आणि दैनंदिन कृतीतून सुरू होतो. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेच्या शेवटी मी एक अशा विचारासोबत ही चर्चा संपवू इच्छिते जो नक्कीच विचार करायला भाग पाडेल. आपण मगाशी नो ब्लाइंड बिलीफ म्हणजेच आंधळ्या विश्वासाला नकार यावर बोललो. हो. आता थोडा विचार करूया. आज आपण माहितीच्या महापुरात जगतोय. रोज हजारो बातम्या, सोशल मीडियावरील दावे, फॉरवर्ड केलेले मेसेजेस आपल्यावर आदळत असतात. समाजाने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात ह्याच्या काही तयार चौकटी असतात. हो, सतत एक प्रकारचा गोंधळ असतो. बरोबर. मग जर आपण हे सगळं आंधळेपणाने न स्वीकारता दररोज फक्त एका सेकंदासाठी थांबून याला तर्क आणि स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहिलं तर आपल्या आयुष्यातला कितीतरी ताणतणाव आणि गोंधळ एका झटक्यात कमी होईल नाही का? नक्कीच होईल. आपले दैनंदिन जीवन किती वेगळे, किती स्पष्ट आणि किती शांत असू शकेल हा विचार आपण नक्की करून पाहूया. आजच्या या सखोल विश्लेषणात इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सखोल विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा.